मराठवाड़ा और सोलापुर में आई भीषण बाढ़ पर NAPM की टीम ने अपनी जमीन स्तर की रिपोर्ट जारी की है। रिपोर्ट में साफ कहा गया है कि ये सिर्फ प्राकृतिक आपदा नहीं बल्कि जल नियोजन की गंभीर त्रुटियों और प्रशासनिक गलतियों का संयुक्त परिणाम है। टीम ने कई महत्वपूर्ण निष्कर्ष और तत्काल लागू की जाने वाली सिफारिशें सामने रखी है। माध्यमांच्या पत्रकार मित्रांना खूप खूप आभार पहिलेच मानतो। याचं कारण असं आहे की अधिवेशन असताना सुद्धा महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या प्रश्नावर आपण सर्व इथं एकत्र आलात अधिवेशनाच्या मध्ये। त्यासाठी आपल्या सर्वांचे प्रथमच प्रथा तोडून मी आभार मानतो। आपल्याला माहित असेल की आज माझ्यासोबत इथे काँग्रेस पक्षाच्या मंचावर अतिशय महत्त्वाचा विषय मांडण्याकरता प्राध्यापक प्रदीप पुरंदरेजी, जलनियोजन तज्ञ संजय मंगल गोपाल, पर्यावरण तज्ञ व समितीचे सदस्य युवराज गटकळ, मराठवाड्यातील अभ्यासक, ही मंडळी आहे। आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीनं 3 वेळा यावेळेस महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आणि अशा पद्धतीनं पूर आला की जमिनीच्या जमिनी खरबडून निघाल्या। त्याला एक कारण हा वातावरणीय बदल होता, क्लायमॅटिक चेंज नक्कीच आहे, त्याला कोणी नाकारणार नाही। पण असं काय झालं की नदीनी पात्र सोडल्यानंतर पात्र शेतामध्ये पाणी जाण्या इतकं सोडलं, हे काही नैसर्गिक नव्हतं। ह्या नियोजनामधल्या आणि तांत्रिक त्रुट्या होत्या। जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे मुख्यमंत्र्यांचा, तसे ते सगळ्याच गोष्टीचे तज्ञ आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बीजेपीचे असल्यामुळे सर्वज्ञ आहेत ते। तर त्या सर्वज्ञपणामुळे आणि सगळ्या गोष्टीचे तज्ञ असल्यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला, महाराष्ट्राला फार मोठं नुकसान सहन करावं लागलं। जलयुक्त शिवार ही कार्यकर्ता जेब भरो योजना अशा पद्धतीची योजना आहे आणि त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीनं पाण्याच्या प्रवाहाला न समजता जे काही काम केले गेलेले आहे त्याच्याने गोदावरी नदीचं नुकसान झालंच आहे, पण शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आणि पाण्याचे प्रवाह सगळे शेतामध्ये जाऊन नंतर यांना संधी मिळाली की आम्ही याचा आता पंचनामे कसे करायचे। पण ते का झालं हे सांगण्यासाठी, महाराष्ट्रासमोर सत्य आणण्यासाठी हे तिन्ही तज्ञ जे अभ्यासक आणि तज्ञ, जलतज्ञ, पर्यावरण तज्ञ आणि मराठवाड्याचे अभ्यासक हे आपल्यामध्ये उपस्थित आहे। मी सर्वप्रथम युवराज गटकळ यांना विनंती करतो की त्यांनी मराठवाड्यामधली ऍक्च्युअल परिस्थिती का अशी निर्माण झाली हे त्यांनी आपल्याला सांगावं। गोदावरीचा पूर जो आहे तो आपल्याला सतत दरवर्षी येणारा पूर आहे, त्यामुळे त्या जिल्हाधिकाऱ्यांची तयारी केलेली पण दिसते। पण सीना नदीचं जे खोरं आहे ते सोलापूर पर्यंत जातं आणि कधीच म्हणजे कायमस्वरूपी दुष्काळाचा असलेला हा आमचा भाग एकदम अचानक आलेल्या पावसामुळे तो महापुरात गेला। नुसता महापूर नाही तर आमची माती सुद्धा खरडून गेली। म्हणजे आता जी माती गेलीये ती 84 रुपये गुंठ्याने कशी भरपाई काढायची हे शासनाला कधी समजणार आम्हाला कळत नाही। कारण एक तर दुष्काळग्रस्त, दुभती जनावरं वाहून गेली, त्यात स्थलांतरित मजुरांचाही सत्ता तेवढाच आहे। हे सगळे प्रश्न आधीपासून असताना अचानक आलेल्या पावसाला तोंड देण्यासाठी किंवा अचानक आलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी जी यंत्रणा होती ती सुद्धा अतिशय म्हणजे नेहमी आमच्याकडचा जो भार आहे तो कमीच केला जातो, परंतु या यंत्रणेचं आपत्ती व्यवस्थापन सुद्धा तिथे कमीच दिसलं। म्हणजे काही ठराविक ठिकाणी ठराविक लोक पोहोचले, परंतु काही उदाहरणं अशी आहेत की का आलं पर्यावरण इथं जाणं हे खूप मोठं आहे। जे बदल आहेत, ज्या पद्धतीची जीवनशैली आहे ते सुद्धा एक अंग आहे, परंतु शासन निर्मित, मानव निर्मित आपण म्हणतो त्यावेळेस आम्ही म्हणतो शासन निर्मित सुद्धा आहे। जी केटीव्हीची जी बांधणी केली गेली, जलशिवारचं जे काम झालं गेलं त्याला कुठलाही तारतम्य नाही, त्याचं मोजमाप नाही। त्याची जी कामं केली गेलेली ती जे बंधारे आहेत त्याचे खरंच पुन्हा त्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे, पुन्हा त्याची देखभाल होणं गरजेचं आहे। म्हणजे भूम तालुक्यातील वालवड हे जे गाव आहे या परिसरातील 5 तलाव एका दिवशी फुटतात, याची देखभाल करणं ही शासनाची जबाबदारी आहे। पाटबंधारे विभाग काय करतो, तुम्हाला जर रात्री पाऊस पडतोय, पाणी येणार आहे माहित असतं तर तुम्ही गावाच्या गावं खाली करायला किंवा ती जी उपाययोजना करायच्या त्यावेळेस तुम्ही कुठे असता, हे प्रश्न शासनाला आणि प्रशासनाला सुद्धा। म्हणजे महाराष्ट्रात तर आम्ही म्हणतो की आतापर्यंत आमच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समिती अस्तित्वात नाही, त्यामुळे प्रशासन राजच आहे। यावेळेस सरकारची जबाबदारी असताना हे कुठे आहे, कारण भूम तालुक्याचा विचार केला तर तो पूर्णपणे दूध उत्पादनावरची चालणारा हा कोरडवाहू प्रदेश, परंतु शेकडो जनावर वाहून गेली।
शेतकऱ्यांचं साठवून केलेलं धान्यही वाहून गेलं. काय काय झालं हे आपण आतापर्यंत मागच्या 3 महिन्यात बघितलंय. काय झालं, कोणी मदतीला गेलं. अशाच पद्धतीने आम्ही मदतीचं काम सुरू केल्यानंतर सुद्धा हे आमच्या लक्षात आलं की अनेक महिला बचत गट आहेत, त्या बचत गटांचे जे फायनान्सचे हप्ते थकलेले आहेत आणि त्याचा जो तगादा आहे, जो कोविडमध्ये पण आपण हा मुद्दा उचलला होता, तर त्याच्या परतफेडीसाठी शासनानं त्याच्यामध्ये मध्यस्थी करावी आणि ती परतफेडीच्या बाबतीतली सवलत त्यांना द्यावी. त्यासोबत जी पीक कर्ज आहे, पीक कर्ज आणि शेतकऱ्यांचं कर्ज, कारण शेतीच वाहून गेली, अनेक ठिकाणी माती वाहून गेली, त्याला पुढचे 10 वर्ष ती शेती स्वतः नीट करता येणार नाही. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना तत्काळ अनुदानाची काय अवस्था आहे आपण हे बघतोय. त्यामुळे 5,000 आणि 10,000 आणि 3,000 रुपये ही म्हणजे दक्षिणा घ्यायला लागेल. अंत्यविधीनंतरचा दक्षिणा सुद्धा याच्यापेक्षा जास्त आहे आम्ही असं म्हणतो. दक्षिणा घेणाऱ्यांना पेन्शन मिळते, परंतु जो काबाड कष्ट करून हा पोशिंदा जगाचा आहे, शेतकरी आहे, त्याला मात्र त्याचा नुकसान झालेला मोबदलाही मिळत नाही. ही शोकांतिका अशा देशाचे, जो देश कृषी प्रधान आहे. स्थानिक पातळीवरचा विचार केला गेला तर मांजरेच्या खोऱ्यातील गावं, अनेक शेते ही पाण्याखाली गेली. यातल्या 2 भाग आहेत. एक तर दृश्य म्हणजे जी वाहून गेली, जी खरडून गेलेली शेती दिसते, विहिरींमध्ये गाळ आहे, परंतु ज्या शेतांमध्ये पाणी साचलं, जी पिकं पाण्याखाली गेली आणि त्यांना आता स्थलांतरित व्हावं लागत आहे मजुरांना. एकतर ऊसतोडीला जाणारा हा मजूर, त्यांचं तिथलं महिलांचं होणारं शोषण, हे वेगळे प्रश्न आहेत. वीटभट्टीवर जाणार, बांधकाम मजूर जाणार, त्यांच्या तिथले होणारे, तिथं न मिळणाऱ्या त्यांना सुविधा, हे सगळं असताना त्यांच्यासाठी स्वावलंबनाच्या ज्या व्यवस्था आहेत, एक शेती हा आधार आहे आमच्यासाठी आणि त्या आधारावरच आज नैसर्गिक झाला असताना शासन त्याला सुद्धा जबाबदार आहे. म्हणून प्रमुख 3 मागण्या आम्ही आता इथे विचार करतो की त्यातली एक तर शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर आणि बटाईदार शेतकरी, कारण ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये बटाईदार शेतकरी हा त्यातला आणखी सगळ्यात शोषित घटक आहे. त्यासोबतच महिला हा आणखी एक शोषित घटक मानतो, कारण बचत गटाच्या माध्यमातून जे कर्ज उचललेलं असतं त्याच्यामध्ये सवलत मिळावी. पीक कर्ज, हे पीक कर्ज सुद्धा माफ व्हावं, कारण पीक कर्ज माफ केली जात नाहीत वेगवेगळी कारणं देऊन, आणि ज्यांचे मृत्यू झाले त्यांची तर कर्ज माफ व्हायला पाहिजेत, कारण या पीक कर्जाला विमा दिला जात नाही, विमा कव्हर नाही. त्यामुळे पीक कर्जांना विमा कव्हर द्यावा आणि त्याच्या सुद्धा अटी शर्ती ह्या शासनानं, तज्ज्ञांना आणि समाजानं आणि विमा कंपन्या यांनी सगळ्यांनी बसवून ठरवाव्यात. कोणीतरी एक कंपनी इंग्रजीचा ड्राफ्ट करतो, त्या वाचता येत नाही, त्याच्यावर सही केली जाते, किंवा ते आता ई साईन होतात, त्यामुळे त्या बघता येत नाही किंवा ते वाचलं जात नाही आणि आपण लोन पाहिजे म्हणून ते सहमती दर्शवली जाते. तर ह्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत ह्या दूर करून लोकांचा सहभाग घेऊन त्या दूर कराव्यात आणि त्या सोडवाव्यात. आणि त्यासोबतच जी शेती आणि जी विहीर गाळ गेला आहे, विहिरीत गाळ गेले, ते तत्काळ काढून द्यावं, कारण गाळ काढणं हे शासनाची जबाबदारी आहे आणि ते नाही काढलं तर आमचा पुढचा हंगाम हा गेलेलाच आहे. पण त्याच्या पुढच्या हंगामात म्हणजे पुढच्या वर्षी पावसाळ्यात आम्ही पाणी साठवू शकणार नाही. ज्या पाझर तलावांची जी अवस्था झाली त्याची दुरुस्ती करावी. त्यासोबतच जे उरलेले पाझर तलाव आहेत, अनेक ठिकाणी फटी पडलेल्या आहेत, त्या चिरलेल्या भिंती आहेत, तर त्यांचीही दुरुस्ती करावी, त्यांचं ऑडिट व्हावं. या महत्वाच्या तिथली स्थिती आहे. शेतकरी तिथला अहवाल दिला तर तो शेतकरी पण राहिलेला नाही, कारण तो स्थलांतरित मजूर झालेला आहे. त्यामुळे त्याला पुन्हा शेतकरी आणि स्वाभिमानानं जगण्यासाठी आम्हाला पाणी ही व्यवस्था जर निसर्गातनं आहे तर त्याच्यासाठीच्या शासकीय योजना, जलसिंचन आणि जलशिवारच्या योजनांमध्ये पुन्हा ऑडिट करून ती लागू कराव्यात. आणि त्यासोबतच या सगळ्या परिस्थितीमध्ये शासकीय स्तरावरती, जसं आम्ही आता सामाजिक संघटना म्हणून अभ्यास केला, तर शासकीय स्तरावरती सुद्धा लोकसहभाग घेऊन हा अभ्यास तालुकानिहाय करावेत. हा आम्ही मराठवाडा आणि महाराष्ट्राला, सोलापूरला, सगळ्या परिपेक्षात केलेला आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की त्यातलं की हा जो अभ्यास आहे हा तालुक्यानिहाय केला तर तिथली माती आणि पर्यावरणीय बदलानुसार, पाण्याच्या येणाऱ्या पर्जन्यमानानुसार, कारण कमी दिवसात जास्त पाऊस पडणार हे आपल्या सगळ्यांना आता शास्त्रज्ञ सांगतात, आपल्याला दिसतं, तर त्या धर्तीवरती पीक पद्धतीमध्ये बदलाव करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण हे दिलं पाहिजे. एवढंच मी आता इथे म्हणतो. समन्वय NAPM यांच्या वतीने आम्ही मराठवाड्यातल्या या सप्टेंबर महिन्यातल्या पुरानंतर ताबडतोब जसं एका बाजूला मदत कार्य सुरू केलं, या पूरग्रस्तांबरोबर आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन दिवाळी साजरी केली, त्याचबरोबर जे दिवाळं वाजलेलं आहे सगळ्या ग्रामीण भागाचं, त्याचा नीट अभ्यास व्हावा आणि शासनासमोर अभ्यासपूर्ण अनबायस मांडणी यावी, याकरता एक अभ्यासगट तज्ज्ञांचा नेमला होता. मेधा पाटकर त्या अभ्यास गटाच्या अध्यक्ष होत्या. प्राध्यापक प्रदीप पुरंदरे, अतुल देऊळगावकर मराठवाड्यातले पर्यावरण अभ्यासक, डॉक्टर नीरज हातेकर अर्थतज्ञ, सारंग यादवाडकर आर्किटेक्ट पुण्यातले, डॉक्टर सोमीनाथ घोळवे हे रिसर्च बेस्ड पत्रकार आहेत, डॉक्टर संपत काळे TISS चे प्राध्यापक आणि अनिकेत लोहिया जे मराठवाड्यामध्ये मानवलोक या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये काम करतात. हे सगळे सदस्य ह्या टीमचे होते. मी संजय मंगला गोपाळचा सचिव होतो आणि इतर सगळे आमचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी होते. हा अहवाल आम्ही सर्व आमदारांना, सर्व पक्षांना पाठवलेला आहे, सर्व मंत्र्यांना पाठवलेला आहे.
हा अहवाल 50-58 पानी सगळे वाचतील की नाही माहिती नाही, कारण की हल्ली फक्त वाचाल तर वाचाल असं सांगितलं जातं. म्हणून याचा 7 पानी एक संक्षिप्त निष्कर्ष असा अहवाल बनवलेला आहे. हे दोन्ही अहवाल आपण सर्वांपर्यंत सॉफ्ट कॉपी आम्ही पाठवू संध्याकाळपर्यंत, म्हणजे तुम्हाला कागद सांभाळायला नको आणि आम्हाला छपाईचा खर्च करायला नको, पर्यावरण वाचेल तेवढं. या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आम्हाला जाणवली, मराठवाड्यामध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये आम्ही लगातार जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी देऊन हा अहवाल बनवलेला आहे. याच्यामध्ये अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाही. मी अतिशय जबाबदारीने सांगतोय, अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाही. पंचनामे करताना एखाद्याचा 5 हेक्टर जर जागा हे झाली असेल, खराब झाली असेल, तो सांगायला लागला तर पंचनामे करणारे सांगतात 2 हेक्टर फक्त आम्ही नोंदवून घेणार, सगळं तुम्हाला भरपाई नाही मिळणार. म्हणजे जसं ते दारिद्र्य रेषेची एक सीमा वर खाली करून दारिद्र्य रेषेखालचे लोक वर काढले असं सांगतात, तसं इथे मर्यादित आम्ही फक्त नुकसान झालंय असं हे अधिकारीच ठरवतात आणि शेतकऱ्याला नीट ऐकून घ्यावं लागतं. दुसरं, पाणी ओसरल्यानंतर कुठपर्यंत आलं होतं पाणी याचा पुरावा मागतात तुमच्या घराजवळ. आता गावामध्ये पाणी किती शिरलं याची शास्त्रीय नोंद ग्रामपंचायत, तहसीलदार सगळ्यांकडे आहे. ती लेवल एकदा ठरल्यानंतर त्या लेवल पर्यंत सगळ्यांचं नुकसान आहे. परत प्रत्येक शेतकऱ्याला ती लेवलचे पुरावे आणि फोटो मागितले जातात. म्हणजे पूरग्रस्त शेतकऱ्यांनी फोटो काढून ठेवायला पाहिजे होते त्या पाण्यामध्ये, अशा प्रकारची अट टाकतायत, ही अतिशय चुकीचं आहे. तिसरं, अतुलजी म्हणाले त्याप्रमाणे जी शेती खरवडून निघालेली आहे, आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिली, ही शेती शेतकऱ्याला पुन्हा पूर्ववत करता येणार नाही. त्याच्यासाठीचा जो खर्च आहे, जो गाळ वाहून आलाय, तो वाहून आलेला गाळ परत शेतामध्ये आणून टाकायचं झालं तरी JCB, तिथले ट्रॉलर, ह्या सगळ्याचा खर्च आम्ही बघितला. शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई म्हणजे झाडपत्ती कडीपत्त्यासारखे आहे. त्यामुळे हे काम जमिनी पूर्ववत शेती योग्य करणं हे काम शासनाची जबाबदारी असं आमचं मत आहे. त्याच्यासाठी नुसता भरपाई देऊन होणार नाही शेतकऱ्याकडनं, हे शासनाने तातडीने करणं आवश्यक आहे. भरपाईची शासनाने जी मंजूर केली रक्कम 7 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन 31,628 कोटीच्या पॅकेजची घोषणा केली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कोरडवाहू शेतकऱ्यांना 85 ऐवजी 185 रुपये प्रति गुंठा, हंगामी बागायती शेतकऱ्यांना 170 रुपयाऐवजी प्रति गुंठा 270 आणि बागायती शेतकऱ्यांना 225 प्रति गुंठ्याऐवजी 325 रुपये आम्ही देऊ केले. तुम्हाला वाटेल की मी सत्ताधाऱ्यांचं काही गुणगान करतोय का? हे वाढीव दर प्रत्यक्षात मिळालेले नाही कुठेही. आणि आता ह्या डिजिटलायझेशनच्या नावाखाली शेतकऱ्यांना डिजिटली नोंदणी कंपल्सरी केलेली आहे. आणि मी, अतुल लोंढे आणि प्रदीप पुरंदरे, आमच्या भावकीमध्ये जर जमीन असेल, आमच्या तिघांची नोंदणी झाली तरच भरपाई मिळेल, नाही तर नाही. डिजिटल नोंदणीची सोय सगळ्या गावांमध्ये नाही. अशा प्रकारे हे डिजिटल नोंदणीची अट घालून आणखीन लोचा करून ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे ही शेती पूर्ववत होईपर्यंत या शेतकऱ्यांना रोजगारीची सोय उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांमध्ये जसे बटाईदार आम्ही म्हणतोय, खंडकरी सुद्धा आले पाहिजेत. आणि सगळ्यात विदारक परिस्थिती आम्हाला जाणवली ती ही की शेतकऱ्याला आणि खंडकऱ्याला काहीतरी भरपाई मिळेल, परंतु तिथे मजुरी करणारा शेतमजूर, याच्या नावावर शेतच नाहीये, शासनाच्या दृष्टीने त्याचं काही नुकसानच झालेलं नाही. कोविडच्या काळामध्ये स्थलांतरित मजुरांकडे केंद्र सरकारने ज्या प्रकारे दुर्लक्ष केलं, इंडिगोचं जरा काय झालं तर नुसता गवगवा चालू आहे. त्यांच्या बस आणि रेल्वे गाड्या बंद होत्या कोविडच्या काळात आणि आमचे मजूर चालत जाऊन मृत्युमुखी पडले. त्याच प्रकारचं ट्रीटमेंट आत्ताचं भारतीय जनता पक्ष युतीचं सरकार महाराष्ट्रातलं इथल्या ज्यांच्याकडे जमीन नाही अशा शेतमजुरांकडे देते. त्यामुळे त्यांच्या भरपाईची देखील तरतूद अत्यंत आवश्यक आहे. पीक विम्याबद्दल यांनी सांगितलं, बचत गटाबद्दल सांगितलं. सगळ्यात आणखी महत्वाची बाब जी अत्यंत विदारक आहे ती म्हणजे मराठवाड्यामध्ये जवळजवळ 1300 शाळा, आम्ही त्यातल्या 6-7 शाळा प्रत्यक्ष बघू शकतो. आणि हा आकडा आम्हाला आलेला अंदाज आहे, एस्टिमेट आहे. आम्ही प्रत्यक्ष काय ह्या सगळ्या शाळा पाहिलेल्या नाही. ह्या शाळांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि शासनाला सध्या अचानक एक खुमखुमी आली आहे की लोकांना शाळेत वगैरे पाठवण्याची काही गरज नाही, म्हणून शाळा बंद करण्याचा जो धडा सुरू झालाय. आम्हाला भीती अशी वाटते की या खराब झालेल्या, वाताहत झालेल्या शाळांना पुनर्वसन करण्याऐवजी तेवढा निधी नाही असं सांगून त्या शाळा बंद करण्याचं घातलं जाऊ शकतं. म्हणजे आधीच
छप्पर फाटलं आणि त्याच्यानंतर आता शिक्षणाची सोय देखील मुलांची आबळ होणार आहे. तेव्हा आता डिसेंबर जानेवारी महिना चालू आहे, 10वीच्या परीक्षा आहेत, 12वीच्या परीक्षा आहेत, कॉलेजच्या परीक्षा आहेत. या मुलांना शिक्षणाची सोय आणि यांच्या फी मध्ये पूर्णपणे सवलत ह्याच्या पण नोटिफिकेशन निघणं आणि त्याची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. शेवटचा मुद्दा मी माझा मांडतो, नंतर प्रदीप पुरंदरे जे आमचे सगळ्यात महत्वाचे तज्ज्ञ आहेत ते मांडणी करतील. असं म्हटलं जात आहे की क्लायमेट चेंजमुळे हे झालं. क्लायमेट चेंज कोणामुळे झाला? आभाळ फाटलं तर काय करणार असं लोक म्हणतात, पण आभाळ बाबा हल्ली बार बार क्यों फटता है असा सवाल कोणी विचारायचा. नवी मुंबईचं विमानतळ उद्घाटनाच्या वेळेला माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीत माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय अभिमानाने केलेलं भाषण तुमच्या सर्व पत्रिकांमध्ये ते सापडेल त्या दिवशी, की आम्हाला हे विमानतळ बांधण्यासाठी डोंगर फोडावा लागला, आम्हाला परवानग्या मिळत नव्हत्या पर्यावरणीय, माननीय पंतप्रधानांनी मीटिंग बोलवली संबंधित अधिकाऱ्यांची आणि सगळ्या परवानग्या आम्हाला एका दिवसात मिळवल्या. पर्यावरणाचा विनाश करून विकास जर होणार असेल तर क्लायमेट चेंज इज इनएव्हिटेबल, आणि जर क्लायमेट चेंज झालं तर इथे बसून आपल्याला बोलता पण येणार नाही अजून काही वर्षाने, अशी परिस्थिती आहे. याचं भान सरकारने बाळगावं. मग ते तपोवनचा प्रश्न असू दे, अल्पभूधारक किंवा शेतकऱ्यांचा मराठवाड्यातला सोलापूर मधला प्रश्न असू दे, आणि हा प्रश्न केवळ मराठवाड्यातला आहे असं आम्ही मानत नाही. आम्ही याला म्हणतोय की हा महाराष्ट्राचा महापूर आहे आणि ह्या महापुरामध्ये अधिक संवेदनशीलता सरकारने दाखवण्याची गरज आहे. आणि ह्याच्यामध्ये राजकारण न आणता प्रामाणिकपणे तज्ज्ञ, स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक शेतकरी, सर्व पक्षांचे संबंधित नेते या सगळ्यांना बरोबर घेऊन वी हॅव टू कलेक्टिव्हली फाईट दिस बॅटल, नॉट पॉलिटिकली. ही भूमिका राज्य सरकारने घेणं आवश्यक आहे असं आम्हाला त्यांचा कळकळीचा आवाहन आहे. या निमित्ताने आम्ही सर्व पक्षांना भेटलो होतो. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ यांनी तातडीने ह्यातलं गांभीर्य ओळखलं, मेधाताईंशी संपर्क साधला. मेधाताई या तिथे येऊ शकल्या नाही, पण ते म्हणाले तुम्ही नागपूर अधिवेशनाच्या काळात इथे या आणि मी जरी इथे नसलो तरी आमचे सहकारी ही तुमची व्यवस्था करतील इथल्या लोकांशी बोलण्याची. ती व्यवस्था काँग्रेस पक्षाने केली. आम्ही काय काँग्रेस पक्षाचे सदस्य नाही, परंतु राहुल गांधींच्या भारत जोडो अभियानपासून आमचा जो ऋणानुबंध निर्माण झालेला आहे त्याबद्दल काँग्रेस पक्षाचे आम्ही मनापासून. महाराष्ट्रातला कृषी आणि सिंचनाचा पाया हा काँग्रेसने घातलेला होता हे आपण या क्षणी आठवलं पाहिजे. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शरद पवार अशा अनेक दिग्गज, वसंतराव नाईक अनेक दिग्गजांनी त्याचा पाया घातलेला आहे आणि म्हणून आज आपल्याला हे दिवस पाहायला मिळतात. याचं स्मरण ठेवून आपण पुढे. पहिला मुद्दा आहे तो क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंजमुळे झालं हे खरं आहे, परंतु क्लायमेट चेंज होणार हे फार पूर्वीपासून नाही. टेरी नावाच्या संस्थेने 2014 साली तपशीलवार अभ्यास करून शासनाला रिपोर्ट दिला की असं होणार आहे, ढगफुटी होणार आहे, अवकाळी पाऊस होणार आहे, एक्स्ट्रीम इव्हेंट्स होणार आहेत, टेम्परेचर वाढणार आहे, कोणत्या भागात टेम्परेचर वाढणार आहे, पाऊसमानाचं प्रमाण वाढणार आहे. 2014 ते 2025 आपण काही केलं. क्लायमेट चेंजची नीती तयार आहे, क्लायमेट चेंजचा ऍक्शन प्लॅन तयार आहे, परंतु आम्हाला येत शासनाने हे जाहीर केलं पाहिजे, शेतकऱ्याला काढली पाहिजे. असं का होतं? पुढचा मुद्दा आहे तरतुदी असताना, गरज असताना काही केलं जात नाही, ऍक्शन घेतली जात नाही. उदाहरणार्थ नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं. पाऊस खूप आला, धरणं भरलेली होती, पाणी सोडावं लागलं. सोडलेलं पाणी ऑफकोर्स नदीत जाणार, पण नदीची क्षमता कमी असल्यामुळे ते पाणी पातळाबाहेर आलं आणि प्रमाण वाढलं. मग हे अतिक्रमण कुणी होऊ दिलं, का होऊ दिलं, त्या जबाबदार पकडायला नको. अतिक्रमणासाठी
खरं तर मुळात महाराष्ट्र बांधणार 1976 त्या कायद्यामध्ये तरतूद आहे. अधिसूचित नदी असेल तर तिला कालवा असं म्हणतो, कायदा कालवा म्हणतो. आणि अशा कालव्यावरती ज्यांनी अतिक्रमण केलं त्यांना त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना शिक्षा करण्याची तरतूद आहे. हे झालं नाही. हा बोलचे व्यवहार जलयुक्त शिवारमध्ये हजारो बंधारे बांधले गेले. प्रकल्पांच्या लाभा क्षेत्रामध्ये जे नाले असतात त्याच्यावरती बंधारे बांधले गेले. दिसेल ते बंधारा. या नाल्यांचं कार्य काय आहे, टेक्निकली काय आहे की जादाचं पाणी शेतीतनं बाहेर पडावं, निचरा व्हावा, ड्रेनेजचे प्रॉब्लेम येऊ नयेत, मीठ फुटी होऊ नये. तेच बंधारे अडवले. बंधारे बांधून प्रवाह अडवला गेला. आता पंचायत काय झाली, आपण सगळं आपलं डिझाईन केलेलं आहे जलयुक्त शिवारचं किंवा पाणलोट ते दुष्काळ पडणार असं गृहीत धरून केलेलं आहे. पाणी अडवण्याला महत्व त्याचे जास्त. आता परिस्थिती बदलली. आता खूप जोराचा पाऊस झाला तर पाणी लवकर बाहेर पडलं पाहिजे, त्यासाठी डिझाईन बदलावं लागेल. आणि हा मोठा पेच आहे, त्याला ताबडतोब उत्तर सापडलेलं नाही की दोन्ही प्रकारात कसं काय तोंड देणार. ह्या वेळेला दुष्काळ पडला, दुसऱ्या वेळेला महापूर आला, काय करायचं. किंवा हा एक डायलेमा आहे. सांगायचा मुद्दा काय, जलयुक्त शिवारच्या नावाने नाल्यांमध्ये हजारो बंधारे बांधले गेले, परवानगी न घेता बांधले गेले. जलसंपदा विभागाची ही जबाबदारी होती की त्यांनी कलम क्रमांक 19, 20 आणि 21 त्याखाली बंधारे काढायला पाहिजे होते. संबंधितांमध्ये ॲक्शन घ्यायला पाहिजे. तसं झालं नाही. उलट शासनाने प्रोत्साहन दिलं. कायदा मोडायला शासनच प्रोत्साहन देतं ही गोष्ट विपरीत आहे. आता इथे उल्लेख झाला KTVR. KTVRची संकल्पना, मुळातली संकल्पना ही वेगळी आहे. नावच आहे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, कोल्हापूर टाईप बंधारा. कोल्हापूर टाईप बंधारा काय आहे, नदीमध्ये त्याने त्या माती भरून फळ्यामध्ये माती भरून तो कट्टा तयार केला, पाणी अडवलं आणि असं सगळीकडे केलं नद्यांवर. आणि ते पाणी कुठून आणलं, धरणातून पाणी सोडलं. KTVR बांधल्यानंतर पाणी येणार आहे तिथे ही गॅरंटी आहे 100%. रिझर्वायर बॅकअप VSS करा म्हणजे. आम्ही मराठवाड्यात जे बांधले परवेला उस्मानाबादमध्ये त्यावेळेस जेव्हा पाटबंधारे मंत्र्यांनी अतिशय उत्साहाने हजारो बंधारे बांधले, हा विचार केला नाही की ते दरवाजा बंधार काढणार कोण आहे. अपेक्षा अशी होती की तिथे पाण्यावर संस्था तयार होती आणि पाण्यावर संस्था जबाबदारीने काढून टाकेल. पण त्याच्यात पुन्हा पेज असा आहे की कोण असं सांगू शकेल की पाऊस संपला, आता पाऊस येणार नाही. तेव्हा राम भरोसे ते फळी टाकली जायची. पाऊस नाही आला, आलेलं पाणी आणलेलं असायचं. पाऊस आला तर ते फुटायचं. म्हणजे KTVR नुकसान नवीन नाही, तरी आपण त्याचा प्रश्न सुटले आहे. नंतर धरणांबद्दल जर बोलायचं झालं, धरणांची किती विलक्षण चमत्कारी गोष्टी बघा तुम्ही. धरणांचं प्लॅनिंग करताना आपल्या बहुसंख्य धरणांमध्ये पुराची सोय केलेली नाही. म्हणजे पूर येईल तो साठवून ठेवायसाठी काही पॉकेट तयार करणार हे केलेलं नाही. लिफ्ट इरिगेशन पकडलेलं नव्हतं, नॉन इरिगेशन पकडलेलं नव्हतं. पिण्याचं पाणी, औद्योगिकरणाचं पाणी आणि लिफ्टचं पाणी हे नियोजनाचं धरलं होतं. मला परवानगी दिला सगळं अधिक बदल. या धरणांचं प्रचारण करणं, ऑपरेशन करणं ही साधी गोष्ट नाही. प्रचारण करायला, ऑपरेशन करायला तुम्हाला काही साधनं लागतात. तुम्ही जायपूरला गेला असाल, एवढ्या मोठ्या धरणावरती गेला असाल
त्या धरणाच्या स्पिलवेवरती गेट असते आणि त्या गेटच्या आगेनेच पाणी थांबलेलं असतं आणि जेव्हा पाणी खाली सोडत असतं तेव्हा ते गेट उंच केलं जातं, त्यातनं पाणी खाली येतं. महाराष्ट्रामध्ये फक्त 1.5% धरणांवरती अशी सोय आहे. गेटेड स्पिलवे म्हणतात त्या सांडव्यावरती लाल स्पिलवे. मग आता जिथे गेटेड स्पिलवेच नाही तिथे पाणी मोजून आपण सोडायचं. जे मायनर प्रकल्प आहेत, जे मीडियम प्रकल्प आहेत, तिथे हे काही नसतं. त्याच्यात सांडव्यावरून पाणी ओसंडून राहतं आणि त्यात जेवढं साठा होईल तेवढं त्याचं पाणी होईल. बाकी पाणी कंट्रोल करता येतं. दुसरा शासनामध्ये गोंधळ. कृष्णापुराच्या पूरसमितीच्या सदस्यांनी काम केलं. कृष्णापुराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की 75% पाणी हे अनइंटरप्टेड कॅचमेंट होणार, मुक्त पाण्यावर होणार आणि फक्त 25% पाणी आमच्या धरणात होणार. बाकी 75% जो हाहाकार उडाला तर आम्ही जबाबदार नाही. आणि असं म्हणणार आहे ज्या डिपार्टमेंटमध्ये आहे त्या डिपार्टमेंटचं सर्क्युलर आहे, खुलासेवा सर्क्युलर आहे. ते म्हणतात की पाणी सुटलं आणि खाली कोणाला दिलेलं नाही, त्याचा वापर होत नाही, असं क्षेत्र फक्त कोकणातच आहे, बाकी महाराष्ट्र पुढंच नाही. हा गोंधळ आहे, वैचारिक गोंधळ आहे. नंतर आपली जी कामं होतात महाराष्ट्र ही कामं विखुरलेली असतात, छोटी असतात. म्हणजे बांधणी कन्स्ट्रक्शन करण्यापासून प्रॉब्लेम असतो. लोकसभा नसेल तर ते होत नाही. त्या शक्यता अशी आहे की आपली कामं मुळातच तक्रार होईल आणि याचा मेंटेनन्स कोणीच करत नाही. शासनाने विचार करत नाही. त्याचं आयुष्य किती? सीसी ट्रेंच पासून नागाबंधाऱ्यापर्यंत 5 ते 23 वर्ष त्याचं आयुष्य. आणि याचा अर्थ काय झाला की दर 5 वर्षांनी दर 23 वर्षांनी ते स्ट्रक्चर बदलावं लागेल. ते झालंय असं मेंटेनन्स नाही, दुरुस्ती, त्याचे रिप्लेसमेंट नाही, मग ते कायम सर्व्हिस देणारच नाही. जसं आपण 30 वर्ष अमुक एका पिरियड क्षमता समजेल तसा हा प्रकार आहे. नंतर हवामान बदलत आहे. मग आपण जुन्याच हंगामात टीका करायचं का? आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाऊस पडला आणि सरकारची घाई काय असते 15 ऑक्टोबरपर्यंत सगळं धरणं भरली पाहिजे. हे जुन्या लॉजिकप्रमाणे झालं. आता लॉजिकच बदललं. आता पूर्वीच्या संदर्भात येऊन चालणार नाही, हा निर्णय होत नाही. मग आम्ही म्हणालो की पुरासाठी काहीतरी सोय केली पाहिजे. असं म्हणणं सोपं आहे. पुरासाठी सोय करायची म्हणजे धरणाची उंची वाढवली पाहिजे, त्याच्यावरती गेट घेतलं पाहिजे, गेटवरती प्लेट लावली पाहिजे, साठा वाढेल पण बुडी क्षेत्रही वाढेल, पर्यावरणाचे प्रॉब्लेम वाढतील. त्याचं काय? आपण धरणं बांधली ती पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी बांधली. पाणी जसं मी स्टोअर केलं नाही तर वर्षभर लोकांना शेतीला आणि प्यायला पाणी मिळणारच. त्यामुळे तिथला जो अधिकारी असतो त्याची साहजिकच भावना काय असते की माझ्या धरणात लवकरात लवकर साठा व्हावा, चांगला साठा व्हावा. अशा वेळेस त्याला सांगितलं की तुम्ही पाणी सोडून त्या पूर येणार नाही. त्याची लहान परिस्थिती, पूर येईल त्या भीतीनं पाणी सोडून दिलं, जागा रिकामी केली आणि पूर आला नाही तर आपल्या इथले जे अलर्ट असतात, हवामान पूर्वानुमान असतात, ते अजूनही फार परफेक्ट नाही. त्या ठिकाणी सगळ्या दोष देतील आणि आपल्याला प्यायला पाणी कमी पडेल, शेतीला पाणी, आणि उलट होऊ शकतं. याने भरून ठेवलं आणि पूर आला, अचानक पूर आला. त्यामुळे तसंही तो पेच धरणं किती भरायची आणि त्यातलं किती पाणी सोडायचं हा मोठा पेच आहे.
त्याच्यानंतर आपण जी बांधकामं करतो शेवटी होती त्याच्याकडे बघा तुम्ही. महामार्ग होत आहेत नवीन, त्या महामार्गामध्ये पाण्याच्या निचऱ्याचा विचार न करता ते महामार्ग बनतात, रेल्वे मार्ग बनतात. त्याचे जे अप्रोचेस असतात असतात पुलावर जाण्याचे ते धरणासारखे काम करतात आणि त्याच्यावरती पाणी साठतं. त्याच्यात मुळात पुरेशी संख्या ठेवून नसतात, पुरेशी क्षमता नसते, पाठीमागून तुंबून जातं पाणी आणि तुंबून झालेल्या पाण्यामुळे सगळे प्रश्न निर्माण होतात. तुम्ही कोल्हापूर जाताना बघा सगळी सोडवणे काय समृद्धी भाग आहे. आपण प्रॉब्लेम क्रिएट करतोय. PWD पूल बांधते, कॅनॉलवरती पूल बांधते. आता महत्त्व पाण्याच्या प्रवाहात जायचं का वरच्या ट्रॅफिकला जायचं की तुमच्या कॉस्टला जायचं. कालची जी क्षमता आहे त्या क्षमतेने त्याला वाहू द्या, ते मध्येच तिला घालून टाकतात, मध्येच ॲपॉर्टमेंट घालतात. त्यामुळे घरा आवडला आणि मग पाणी फुटतं, ही क्षमता कमी होते. आणि असं जर अनेक ठिकाणी झालं असेल तर काय करायचं. एवढंच नाही, KTVS असंख्य ठिकाणी KTVS बांधले आणि अथॉराईज आहे की की शासनानेच केलेली बांधकामं ही अतिक्रमण करणारी. पूर्वीपासून अशा शिफारशी दिल्या गेल्या की डिझाईनमध्ये बदल करा, पाण्यात प्रवाहाला अडथळा येणार नाही अशी डिझाईन करा, पण ते अंमलात येत नाही. मुद्दा असा आहे की आपल्याला प्रश्न सोडवायचे की नाही. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पाण्यामुळे क्लायमेट चेंजमुळे पूर आहे बरोबर, पण त्याच्या पुढच्या ज्या अडचणी वाढल्या त्या अडचणी वाढवण्यामध्ये जलयुक्त शिवार कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे. जलयुक्त शिवारची कामं किंवा आपल्याला देऊन सांगेल असं गृहीत धरलेलं असतं की त्याचे ॲझम्पशन्स त्या सगळा विचार केलेला आहे, धोरण ठरलेले. जलयुक्त शिवारच्या बाबतीत असं झालेलं आहे. म्हणजे जलयुक्त शिवार डिसेंबर 2014 मध्ये सुरू झालं. चुकीच्या संकल्पना आणि आग्रक्रमांवरती खूप टीका झाल्यावर अप्रत्यक्षरित्या मूलभूत चुका मान्य करत मृदा आणि जलसंधारण विभागानं सुधारणा केल्या आणि किती बेसिक सुधारणा करतात. मृदा आणि संधारण यांचं प्रमाण 70-30 असं असतं. सॉइल कन्झर्वेशन 70%, वॉटर कन्झर्वेशन 30%. आणि क्षेत्रीय उपचार 70% कामं झाल्याशिवाय कामं सुरू होईल, जलसंधारणाची कामं सुरू होईल. हा आदेश कधी काढला? 23/5/2017. अभियान कधी सुरू झालं? 2014, डिसेंबर 2014. 2 वर्ष 5 महिने उशिरा आदेश काढला, इतका बेसिक आदेश. तो पण अनेक कामं होऊन गेली ना. गावाऐवजी सूक्ष्म पाणलोट हे जलयुक्त शिवार युनिट असतात. मायक्रो वॉटरशेडच्या ऐवजी मग ते मायक्रो वॉटरशेड असावं ते गाव घेतो. हा मोठा फरक होता. तो निर्णय किती झाला? तो निर्णय 2 वर्ष 8 महिने उशिरा. पाण्याचा ताळेबंद सिताराने केला, IIT सितारा. त्यांना हे काम दिलं होतं. IITने ही सुधारित पद्धत एप्रिल 2018 मध्ये एप्रिल 2018 म्हणजे 4 वर्षे 4 महिने. तुम्ही एक अभियान सुरू करताय, त्यातल्या बेसिक गोष्टी तुम्ही अगोदर ठरवत नाही आणि नंतर तुम्ही निर्णय बदलता. ते रिट्रोस्पेक्टिव्हली लागू पडणार आहे सगळ्यांना. तेव्हा शास्त्रीय दृष्ट्या चुकीचं होतं. मुळात हे आवश्यक होतं, शिवाय योजना आवश्यक होती. तुम्हाला कल्पना आहे की आपल्या इथे मायनर इरिगेशन लोकोसेक्टर नावाची एक विभाग आहे. 100 हेक्टरपर्यंत झेडपीकडे असतं.
शंभरपासून 200 पर्यंत मायनर इरिगेशन करतात. ह्याचा अभ्यास जर केला पाझर तलाव, वळवणीचे बंधारे, गावतळी अशी कामं असतात. अशी कामं आजवर 1.5 लाख स्ट्रक्चर्स झाले. 1.5 लाख. आणि शासनाचं म्हणणं आहे की त्यातनं 20 लाख हेक्टर क्षमता निर्माण झाली. पण तुम्ही तज्ज्ञांशी बोला, तुम्ही स्वतः जाऊन बघा, त्यातनं काही होत नाही. 20 लाख हेक्टरवरती झालेली कामं वाया गेली. आमचं म्हणणं असं होतं यावर नवीन कधी योजना काढू नका, ही आहे ती योजना पूर्ण करा, हे सुधारा पाहिजे. आणि हे कोणी सांगितलं? अनेक तज्ज्ञांनी एकत्र येऊन सहीने पाठवलं. कोण नाव होते त्याच्यात? आमच्या औरंगाबादचे विजय अण्णा बोराडे, की यांचं नाव जागतिक पातळीवर सुलभा धनंजय कागडांच्या मुली त्या गोखले युनिव्हर्सिटीमध्ये मोठ्या प्राध्यापक होता इकॉनॉमिक्सच्या, अभ्यासाचे चांगला होता, त्यांनीच हे केलं. एवढं नाही तर डॉक्टर एस बी वराडे सॉइल सायन्सचे मोठा अधिकारी माणूस, आमच्या वाल्मिकी डायरेक्टर, अशा लोकांनी सह्या केल्या त्याच्यावर. किंवा परवा पुण्याच्या ॲक्वालाईफ संस्थेचे सुहास कुलकर्णी, हिमांशू कुलकर्णी, त्यांना जागतिक कीर्तीचा पुरस्कार मिळाला. अशा लोकांनी केलेलं निवेदन शासनाने विचारात घेतलं, जोसेफ कमिटीने विचारात घेतला. मी त्यांना पत्र पाठवलं होतं की आमचे असं म्हणणं आहे, मला तुम्ही बोलवा, मला तुमच्यासमोर मत मांडू द्या. मला त्याने परवानगी नाकारली. आणि तुम्ही जर जोसेफ समितीचा रिपोर्ट वाचला, यांचा रिपोर्ट वाचला आणि सीएचा रिपोर्ट वाचला, तिघांचं कम्पेअर केलं तर असं स्पष्ट दिसतं की सितारा आणि जोसेफ समितीने त्यांना सत्य माहीत असून ते लपवलं. सीतारामचा चक्क खोटेपणा केला. सीतारामने त्यांना सर्टिफिकेट देऊन टाकलं की पर्यावरणाला काहीही नुकसान झालेलं नाही. त्यांना विचारलं पर्यावरणाचा अभ्यास केला कुठं तुम्ही याच्यात काय होतं. तेव्हा या सगळ्यामध्ये समाजातले अनेक लोक दोषी आहेत. प्रचंड प्रमाणावरती अतिरेकी खोलीकरण, रुंदीकरण, त्याचे परिणाम आपण भोगतो. जुलै 2018 वर्तमानपत्रात आकडेवारी आली होती. त्यातनं असं म्हणावं वाटतं मराठवाड्याच्या बाबतीत, टँकरवाडा का जेसीबी पडले. म्हणजे मराठवाड्यात त्या महिन्यात 2018 जेसीबी काय 2018 एका जेसीबीची किंमत 25 लाख रुपये. ही चालणार 20 तास आणि वर्षातून जवळजवळ 200 दिवस ते चालतात. मला 2018 मध्ये 2018 आहे जलद 3000 जेसीबी काय 3000 जेसीबी काय. जितकं जास्त खोदकाम तितकं जास्त कमाई. काय नाही होणार तरी तेव्हा जलद शिवार ही स्कीम जेसीबी पोकलेवाल्यांनी हिजाक केली. दुर्दैवाने सत्य आणि अवास्तव दावे करण्यात आले. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी लोकसभामध्ये लेख लिहून असा दावा केला होता की 34.23 लक्ष हेक्टर कृषी क्षेत्र सिंचनाखाली आलं आणि 22,586 गावं तालुक्यात दुष्काळमुक्त झाली आणि अमुक एवढी क्षमता निर्माण झाली. त्याला मी लोकसभामध्ये पत्र लिहून विचारलं की हे आकड्यांना आधार काय, कसे आले आकडे. उत्तर दिलं गेलं आहे. असं 2दा झालं, कोणी उत्तर दिलं. आणि अशी परिस्थिती असताना मुख्यमंत्री त्या योजनेची भलावणी करतात. आता परत योजना सुरू करा, हे नुकसानकारक आहे.
जर तुमचा एवढा मोठा पैसा बर्बाद होत असेल आणि 24 TMC पाणी त्यांनी सांगितलं होतं की निर्माण झालेलं आहे, पण रस्त्यांचे निर्माण आता आमच्या नागपूरमध्ये 7-6 दिवसाच्या पाण्याची झड लागत होती. सिमेंट रोड जेव्हापासून झाले, सिमेंट रोडचं कंटुरिंग न करता वरपर्यंत सिमेंट रोड आहे, घरं खाली गेल्यात. अर्ध्या तासाच्या पावसामध्ये नागपूर पूर्ण पाण्यामध्ये असतं आणि पाणी पर्कोलेट होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उमस निर्माण होते. हे सगळीकडे आहे आणि ह्याचं कोणी ऐकायला तयार नाही आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, आजच संदीप देशपांडेंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन 20% काहीतरी बोलत होते ते. अतुलजी, आपण नागपूरचे आहेत, मुख्यमंत्री पण नागपूरचे आहेत. स्वतःच्याच फ्लॅगशिप योजना फेल झाली, हे मान्य नागपूरकर मुख्यमंत्री करतील का? तुम्ही त्यांना जास्त देऊ नका. ते पंतप्रधानांचे शिष्य आहे. पंतप्रधानांनी मान्य केलं का? पंतप्रधानांची एकही योजना यशस्वी झाली नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं होतं, $4 ट्रिलियन इकॉनॉमी करायची होती, काळा पैसा आणायचा होता, 15 लाख द्यायचे होते, 2 करोड रोजगार होते. तसंच यांचंही आहे. मी त्यांना आताच विचारलं की स्मार्ट सिटी कुठे आहे. सन्माननीय सदस्य खोपडे साहेब यांनी तुकाराम मुंडेंवर प्रश्न उपस्थित केला की त्यांनी स्मार्ट सिटीचे अधिकार नसताना ठेकेदारांना पैसे दिले. म्हटलं चला मला स्मार्ट सिटी दाखवा नागपूरमध्ये कुठे आहे. तशा साहेबांना एक प्रश्न आहे की सर बोलतायत, तो टेरीने रिपोर्ट सादर केला की भविष्यामध्ये मराठवाड्यामध्ये, कोकणामध्ये, विदर्भामध्ये काय काय होण्याची शक्यता आहे आणि काय काय करायला हवं. तो अहवाल शासनाकडे सादर झाला. तुम्हाला जेव्हा मुख्यमंत्री भेटतील त्यांना विचारा टेरीच्या अहवालाचं काय केलं. त्या अहवालात सर म्हणतायत ते अहवाल जरी फॉलो केला तरी 50% काम. आणि आता सरकारला आपण आपल्या माध्यमातून, हा प्रश्न राजकीय नाही, हा प्रश्न महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आहे, हा प्रश्न महाराष्ट्राच्या शेती क्षेत्राच्या अस्तित्वाचा आहे आणि त्या अनुषंगानं शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा आहे. आपल्या माध्यमातून ही माहिती जी आहे, जी अराजकीय माहिती आहे, ही माहिती जाऊन सरकारचे डोळे उघडावे, हा याच्यामधला उद्देश आहे. आणि समाजालाही भान यावं. आम्ही हे म्हणतो जेव्हा सरकारकडे एक बोट आहे तेव्हा समाजाकडे पण बोट आहे, ह्याच्यात आपली पण जबाबदारी आहे. पण आपण काय करू शकतो हे जरी कितीही केलं तरी जोपर्यंत शासकीय स्तरावर पॉलिसी ठरत नाहीत आणि ती प्रॉपरली अंमलात येत नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे ही म्हणून सर सातत्याने सांगतायत की समाजाचे प्रतिनिधी, सरकारी प्रतिनिधी, प्रशासनातले तज्ज्ञ या सगळ्यांना एकत्र बसून हा अराजकीय स्तरावर एक सामाजिक प्रश्न म्हणून सोडवण्याची गरज आहे. नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में, अनलिमिटेड वेज बुफे थाली. सोचिए, एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड. तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार. तो नागपुर वासी तैयार हो जाइए. अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा. टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर.